अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 1 श्री व्याघ्रेश्वर शर्माचा वृत्तांत। श्री महागणपती, श्री महासरस्वती, श्री कृष्ण भगवान, सर्व चराचरवासी देवी देवता व गुरुपरंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तप्रभूंच्या कलियुगातील अवतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या लीलांचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे। अनसूया अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेय आंध्र प्रांतातील गोदावरी नदीकाठी श्री पीठिकापुरम या गावी श्रीपाद श्रीवल्लभ नावाने अवतरले। त्यांच्या दिव्य चरित्राचे योग्यतेनुरूप वर्णन करणे मोठमोठ्या विद्वान पंडितांना देखील शक्य नाही, परंतु आपणासारख्या थोर विद्वान श्रोत्यांच्या आशीर्वादामुळेच केवळ मी हे अवघड कार्य करण्याचे धाडस करीत आहे। मी शंकर भट्ट, कर्नाटक देशस्थ, स्मार्त भारद्वाज गोत्रीय ब्राह्मण आहे। श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी मी उडुपी या तीर्थस्थानी गेलो। तिथे नयन मनोहारी मोर मुकुटधारी बाळकृष्णाचे दर्शन घडले। त्यांनी मला कन्याकुमारीला कन्यका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली। त्या आज्ञेप्रमाणे मी कन्याकुमारीला जाऊन त्रिवेणी सागर संगमात स्नान करून श्री कन्यका देवीचे दर्शन घेतले। त्यावेळी मंदिरातील पुजारी अत्यंत भक्तिभावाने देवीची पूजा करीत होता। मी आणलेले लाल फूल त्याने अत्यंत श्रद्धेने देवीला वाहिले। पूजा होत असताना अंबादेवी माझ्याकडे मोठ्या प्रेमाने पाहत असल्याचे मला जाणवले। जणू देवी मला म्हणत होती, शंकरा, तुझ्या हृदयातील भक्तीने मी प्रसन्न झाले आहे। तू कुरवपूरला जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या दर्शनाने आपले जीवन सार्थक कर। त्यांच्या केवळ दर्शनानेच मनाला आणि अंतरात्म्याला अवर्णनीय अशा आनंदाची अनुभूती होते। अंबा मातेचा आशीर्वाद घेऊन मी माझा प्रवास सुरू केला व जवळच असलेल्या मरुत्वमलई नावाच्या गावात पोचलो। श्रीलंकेतील राम रावण युद्धाचे वेळी लक्ष्मण इंद्रजिताच्या शक्तीच्या प्रभावाने मूर्छित झाले, तेव्हा श्री हनुमंत संजीवनी बुटी आणण्यासाठी गेले व त्यांनी द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला। संजीवनी बुटीच्या प्रभावाने लक्ष्मण शुद्धीवर आल्यानंतर हनुमंत द्रोणागिरी पर्वत परत घेऊन जात असताना त्या पर्वताचा एक लहानसा तुकडा इथे पडला, म्हणून त्या गावाचे नाव मरुत्वमलई असे झाले। हे स्थान अत्यंत रम्य आहे। त्या पर्वतात अनेक गुहा आहेत व तिथे सिद्ध पुरुष अदृश्य रूपाने तप करीत असतात। मी त्या गुहेचे दर्शन घ्यायला सुरुवात केली। एका गुहेच्या आत शिरलो तर तिथे समोर एक वाघ शांत बसलेला दिसला। त्याला पाहताच मी शहारलो। घाबरून नकळत मी एकदम श्रीपाद श्रीवल्लभ दत्त प्रभू असे ओरडलो। त्या निर्जन अरण्यात तेवढ्याच मोठ्याने माझ्या या आर्त हाकेचा प्रतिध्वनी ऐकू आला। तो धावा ऐकून एक वृद्ध तपस्वी त्या गुहेतून बाहेर आले आणि म्हणाले, बाबा रे, तू धन्य आहेस। या अरण्यात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाचा प्रतिध्वनी ऐकायला आलास। या कलियुगात श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतरले आहेत। ही गोष्ट योगी, ज्ञानी आणि परमहंसच जाणतात। तू भाग्यवान असल्यानेच या पुण्यस्थळी आलास। तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील व श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल। या गुहेच्या दाराशी बसलेला वाघ एक ज्ञानी महात्मा आहे, त्याला नमस्कार कर। मी अत्यंत नम्र भावाने वाघाच्या रूपात असलेल्या त्या ज्ञानी महात्म्याला नमस्कार केला। त्या वाघाने लगेच ओंकाराचा उच्चार केला। वाघाच्या त्या गर्जनेनं सारा मरुत्वमलई पर्वत दुमदुमला। त्यानंतर त्या वाघाने श्रीपादराजं शरणं प्रपद्ये अशा सुस्वराने प्रभूंची प्रार्थना केली। मी हे अद्भुत दृश्य बघत असतानाच एक चमत्कार झाला। त्या वाघाचे रूपांतर एका दिव्य रूपधारी कांतिवान पुरुषामध्ये झाले। त्या दिव्य पुरुषाने वृद्ध तपस्व्याला साष्टांग नमस्कार केला व क्षणार्धातच तो आकाश मार्गाने निघून गेला। वृद्ध तपस्व्याने माझ्याकडे बघत मंद स्मित केले व आग्रहाने मला त्यांच्या गुहेत नेले। मी शांतपणे गुहेत प्रवेश केला। त्यांची नजर अत्यंत दयार्द्र होती। त्या गुहेत त्यांनी संकल्पानेच होमकुंडात अग्नी प्रज्वलित केला। आहुतीसाठी पवित्र साहित्य, मधुर फळे इत्यादी निर्मिले। वैदिक मंत्रोच्चारांसह अग्नीत या पदार्थांची आहुती दिली। त्यानंतर ते वृद्ध तपस्वी म्हणाले, या कलियुगात यज्ञ, याग आदी सत्कर्मे लुप्त होत आहेत। मानव या पंचमहाभूतात्मक सृष्टीतून लाभ तर घेतो,
परंतु त्या पंचमहाभूतात्मक परमेश्वराचे स्मरण करीत नाही. मानव या सृष्टीचा वापर केवळ आपल्या स्वार्थासाठी करतो आहे. यज्ञाने देवता संतुष्ट होतात. त्या देवतांच्या अनुग्रहानेच सृष्टी अनुकूल होते. कोणत्याही प्राकृतिक शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही. त्या शक्तींना मानवाने योग्य प्रकारे शांत करायला हवे. तसे न केल्यास अरिष्टे संभवतात. मानवाने धर्माचरण न केल्यास प्रकृती त्याला त्याची शिक्षा योग्य वेळी अवश्य देते. मी हा यज्ञ लोकहितासाठी केला आहे. तुझे सद्भाग्य म्हणून तू या यज्ञासाठी प्रत्यक्ष हजर राहिलास. या यज्ञाचे फळ म्हणून तुला श्री दत्तात्रेयांचे अवतार श्रीपाद स्वामींचे दर्शन घडेल. अनेक जन्मांचे पुण्य फळास आले की असे लाभ घडतात. त्या वृद्ध तपस्व्यांच्या मुखातून स्रवणाऱ्या या पवित्र वाक गंगेच्या प्रवाहाने मी भारावलो व अत्यंत विनम्र भावाने त्यांना साष्टांग नमस्कार केला व म्हणालो, हे ऋषीवर, मी पंडित नाही, योगी नाही, साधक नाही, मी अल्पज्ञ आहे. माझ्यावर आपल्या कृपेचा वरदहस्त ठेवून माझ्या शंकेचे निरसन करा. त्यांनी अनुमती देताच मी त्यांना म्हटले, हे सिद्ध मुनिवर, मी कन्याकुमारी देवीचे दर्शन घेताना देवीने मला कुरवपूरला जाऊन श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घ्यायला सांगितले. वाटे तिथे आपले व व्याघ्ररूपी महात्म्यांचे दर्शन घडले. हे व्याघ्ररूपी महात्मा कोण? श्रीपाद श्रीवल्लभ व दत्तप्रभू कोण आहेत? कृपा करून हा खुलासा करावा. तेव्हा ते वृद्ध तपस्वी म्हणाले, आंध्र प्रांतात गोदावरी नदीकाठी अत्री मुनींची तपोभूमी या नावाने प्रसिद्ध आत्रेयपूर हे गाव आहे. या गावात एका काश्यप गोत्रीय सनातनी ब्राह्मण कुटुंबाचे वास्तव्य होते. परमेश्वराच्या कृपेने त्यांना अपत्य झाले, ज्याचे नाव व्याघ्रेश्वर शर्मा असे ठेवले. व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला. व्याघ्रेश्वराचे वडील वेदशास्त्र संपन्न होते, पण हा मुलगा मठ्ठ होता. त्याला शिक्षण देण्याचे खूप प्रयत्न करूनही त्याच्या बुद्धीची वाढच होत नव्हती. त्याला संध्यावंदन देखील जमत नसे. एवढ्या विद्वान ब्राह्मणाचा पुत्र हा असा अज्ञानी निघाल्याबद्दल गावातले लोक त्याची खूप थट्टा करायचे. त्यामुळे तो त्रस्त झाला होता. त्याने असे ऐकले होते की हिमालयात वास्तव्य करणाऱ्या सिद्ध मुनींच्या आशीर्वादामुळे आत्मज्ञान प्राप्त होते. गावात तो फक्त श्राद्धाच्या जेवणासाठी व तिलोदक दानासाठी उपयोगी होता. ही कृत्ये हीन समजली जात. त्यामुळे त्याच्यामध्ये न्यूनत्वाची भावना निर्माण झाली. एका ब्राह्म मुहूर्तावर त्याला एक स्वप्न पडले. त्यात त्याला एका अत्यंत तेजस्वी आणि दिव्य बालकाचे दर्शन झाले. बालक आकाशातून खाली येत होते. त्याच्या पदकमलांचा भूमीला स्पर्श होताच ती भूमी सुद्धा कांतिमय झाली. मंद गतीने पावले टाकत तो बालक व्याघ्रेश्वराजवळ येऊन म्हणाला, मी असताना तुला घाबरण्याचे काय कारण आहे? या गावाचे आणि माझे ऋणानुबंध आहेत. ऋणानुबंधाशिवाय कुत्रा सुद्धा आपल्याजवळ फिरकत नाही. तू हिमालयात बद्रिकारण्यात जा, तुझे कल्याण होईल. एवढे सांगून ते बालक अंतर्धान झाले. त्या दिव्य बालकाच्या म्हणण्याप्रमाणे व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयात बद्रिकारण्यात जायला निघाला. वाटेत जेवणाची सोय व्हायला काही अडचण आली नाही. श्री दत्तकृपेने वेळेवर अन्न आणि पाणी मिळाले. प्रवासाच्या सुरुवातीपासूनच एक कुत्रा त्याच्या मागे येत होता व बद्रीवनापर्यंत तो त्याच्या सोबतच होता. त्याने उर्वशी कुंडात पुण्य स्नान केले. त्या कुत्र्याने सुद्धा कुंडात स्नान केले. त्याच वेळी एक महात्मा आपल्या शिष्यांसह उर्वशी कुंडात अभ्यंग स्नानासाठी आले. व्याघ्रेश्वराने या गुरुवर्यांना साष्टांग नमस्कार करून स्वतः शिष्य म्हणून स्वीकारण्याची नम्र विनंती केली. त्यांनी ही विनंती मान्य केली आणि त्याला शिष्य म्हणून स्वीकारले. आणि आश्चर्य म्हणजे बरोबर असलेले ते कुत्रे त्या क्षणी अंतर्धान पावले. तेव्हा त्या महात्म्याने सांगितले, हे व्याघ्रेश्वरा, तुझ्या बरोबर आलेला तो कुत्रा तुझ्या पूर्वजन्मी केलेल्या पुण्याचे मूर्त रूप होता. तुला आमच्या स्वाधीन करून तो अंतर्धान पावला. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या कृपेमुळे तू इथे आलास व या पुण्यप्रद कुंडात स्नान करू शकलास. ही नरनारायणांच्या वास्तव्याने पुनीत झालेली तपोभूमी आहे. यावर व्याघ्रेश्वर म्हणाला, हे गुरुदेव, हे श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत? गुरुदेवांनी सांगितले, ते साक्षात दत्तप्रभूच आहेत. त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी श्री पीठिकापुरात सवित्र काठक चयन नावाचा महायज्ञ केला होता.
त्या यज्ञात प्रत्यक्ष शिवपार्वती यांनाही आमंत्रित केले होते. त्यावेळी शिवांनी महर्षींना आशीर्वाद दिला की तुमच्या कुळात अनेक महात्मा, सिद्ध पुरुष, योगी पुरुष अवतरतील. हे पैंग्य ब्राह्मण व सांध्र सिंधू वेद देशाच्या इतर भागातून जरी लुप्त झाले तरी कल्की अवताराची भूमी असलेल्या शंबल गावात अजूनही सुरक्षित आहेत. कलियुगाच्या शेवटी सत्ययुग येताच श्री दत्तात्रेयांचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभ श्री पीठापुरम येथे अवतरतील. अनेक जन्मांच्या पुण्यकर्माने दत्तभक्तीचा अंकुर प्रस्फुटित होतो व पुढे सातत्याने ही भक्ती वाढत गेल्यास श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन घडते आणि त्यांच्या चरणस्पर्शांचे संभाषणाचे भाग्य लाभते. हे व्याघ्रेश्वरा, तुझ्यावर पूर्व पुण्यामुळेच श्रीपाद स्वामींची कृपा झाली आहे. मी आता माझे गुरु महाअवतार बाबाजींच्या दर्शनासाठी जात आहे. 1 वर्षाने मी परत येईन. तू तुझ्या गुहेत क्रियायोगाची साधना कर व आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या कर, असे सांगून ते द्रोणागिरी पर्वताकडे निघून गेले. व्याघ्रेश्वर आता आपल्या गुहेत ध्यान करू लागला. परंतु त्याला गुरुदेवांनी सांगितलेल्या आत्मज्ञानाच्या उपदेशाचे आणि क्रियायोग पद्धतीचे आकलन होऊ शकले नाही. त्याच्या मनात विचार आला, गुरुजी मला प्रेमाने व्याघ्र म्हणत असत. माझ्या गुरूंचे सर्व शिष्य व्याघ्राजिनावर बसूनच ध्यान करतात. हे व्याघ्र चर्म इतके पवित्र व योग्यांना लाभ देणारे आहे, तर वाघाचे महत्व किती मोठे आहे. गुरुदेवांनी मला आत्मज्ञानासाठी प्रयत्न करायला सांगितले आहे. आत्मा अर्थात मी स्वतःच, म्हणून मी आता सतत व्याघ्र रूपाचेच ध्यान करीन. तो माझा आत्मा आहे. अशा प्रकारे साधना करीत 1 वर्षाचा काळ लोटला. गुरुदेव यात्रा करून परत आले. प्रत्येक गुहेत जाऊन त्यांनी आपल्या शिष्यांमध्ये त्या 1 वर्षाच्या काळात झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. एका गुहेत त्यांना एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला. त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले. त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले की तो वाघ इतर कोणी नसून व्याघ्रेश्वरच आहे. व्याघ्र रूपाच्या सतत ध्यानाने त्याला व्याघ्र रूपच प्राप्त झाले आहे. आपल्या शिष्याचे शुद्ध अंतःकरण व निर्मळ मन पाहून सद्गुरू संतुष्ट झाले व त्यांनी व्याघ्रेश्वराला आशीर्वाद देऊन ओंकार मंत्र शिकवला व श्रीपादराजम शरणम प्रपद्ये या मंत्राचा जप करायला सांगितला. गुरूंच्या आज्ञेप्रमाणे व्याघ्रेश्वर त्या रूपातच मंत्राचा जप करायला लागला. व्याघ्र रूपातच त्याने कुरवपूरला प्रयाण केले व काही काळाने कुरवपूर जवळ आला. मध्ये कृष्णा नदी होती. तो अलीकडील तीरावर बसून श्रीपादराजम शरणम प्रपद्ये या मंत्राचा जप करू लागला. श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूरला आपल्या शिष्यमंडळींसह बसले होते. ते अचानक उठले व माझा परमभक्त मला हाक मारतोय असे म्हणून नदीच्या पैलतीरी यायला निघाले. ते पाण्यातून चालताना त्यांच्या पदकमलांची चिन्हे पाण्यावर उमटत होती आणि ती फारच सुंदर दिसत होती. स्वामी पैलतीरी पोचले. व्याघ्रेश्वरांनी त्यांच्या दिव्य चरणांवर आपले मस्तक ठेवून अत्यंत भक्तिभावाने त्यांना नमस्कार केला. स्वामींनी अत्यंत प्रेमाने व आनंदाने त्या वाघाचे मस्तक कुरवाळले आणि त्याच्यावर स्वार होऊन ते पाण्यावरूनच कुरवपूरला पोचले. वाघावर बसून आलेल्या स्वामींना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. दत्त पुराणात असा उल्लेख आहे की श्री दत्तात्रेयांचा एकमेव अवतार म्हणजे धर्मशास्ता. धर्मशास्ता म्हणजे हरिहर पुत्र अय्यप्पा स्वामी. भगवंताने हरिहराचा पुत्र म्हणून जन्म घेतल्यावर वाघावर स्वार होऊन राजधानीत प्रवेश केला. साक्षात देवेंद्र वाघाचे रूपात त्यांच्या समोर गेले व अय्यप्पा स्वामी अर्थात धर्मशास्ता याचे वाहन बनले. काही लोकांच्या मते श्रीपाद श्रीवल्लभ हे स्वतः धर्मशास्ता आहेत. अंबादेवी सिंहवाहिनी तसेच व्याघ्रवाहिनीही आहे. त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ जगन्मातेचे अभिन्न स्वरूप आहे अशी भक्तांची भावना आहे. श्रीपाद प्रभू कुरवपूरला पोचल्यावर त्या व्याघ्रावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष प्रकट झाला. श्रींच्या चरणी तो अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक झाला. त्याचे अष्टभाव जागृत होऊन त्याने अत्यंत प्रेमभावाने स्वामींच्या चरणांवर आपल्या नेत्रांतील अश्रूंनी अभिषेक केला व आपल्या व्याघ्र देहाच्या कातड्याचा व्याघ्राजिन स्वामींनी आसन म्हणून स्वीकार करावा असे स्वामींना विनविले. अत्यंत प्रेमाने स्वामींनी त्याला उठवले आणि म्हणाले, हे व्याघ्रेश्वरा,
तू एका जन्मात अत्यंत बलशाली असा मल्ल होतास. त्या जन्मात तू वाघांशी लढाई करून त्यांना अत्यंत क्रूरतेने वागवित होतास. त्यांना भुकेले ठेवून साखळीने बांधून लोकांच्या मनोरंजनासाठी प्रदर्शनात ठेवत होतास. या दुष्कर्मामुळे तुला अनेक नीच जीव जंतूंच्या योनीत जन्म घ्यावा लागला असता, परंतु माझ्या अनुग्रहाने ती सारी दुष्कर्मे नष्ट झाली आहेत. मानव म्हणून जन्माला येऊनही दीर्घकाळ व्याघ्रचिंतन केल्यामुळे तुला व्याघ्ररूप सिद्धी प्राप्त होऊन तुझ्या इच्छेप्रमाणे व्याघ्ररूप धारण करता येईल आणि सोडताही येईल. हिमालयात कित्येक वर्षांपासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचे तुला दर्शन घडेल व त्यांचे आशीर्वादही मिळतील. योगमार्गातही तुझी खूप प्रगती होईल असा स्वामींनी आशीर्वाद दिला. शंकर भट यांनी यापूर्वी पाहिलेला तो व्याघ्र म्हणजे व्याघ्रेश्वरच होता. हिमालयात तप करणाऱ्या संतांना सामान्य लोकांपासून व इतर वन्य प्राण्यांपासून त्रास होऊ नये म्हणून त्यांनी ते व्याघ्र रूप धारण केले होते व तो त्यांच्या संरक्षणाचे कार्य करीत होता. या व्यतिरिक्त गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संतांना एकमेकांचे वर्तमान कळविण्याचे काम सुद्धा तो वाघ मोठ्या आनंदाने करीत असे. ही सर्व दत्तप्रभूंची लीलाच. वत्सा, शंकर भट्टा, सृष्टीच्या पूर्वीही आदि दाम्पत्य शिव आणि पार्वती होते. पत्नीचे डोहाळे पूर्ण करणे हे पतीचे कर्तव्य असते. त्याप्रमाणे देवी शर्वाणी पार्वती गर्भवती असताना प्रभूंनी तिची इच्छा काय असे विचारले. पार्वती म्हणाली, हे प्रभो, मी स्त्री शरीरामध्ये सर्व प्रकारच्या सुखांचा अनुभव घेतलाय. आता पुरुष शरीरधारी सुखांचा अनुभव घेण्याची इच्छा आहे. शंकरांनी लगेच तथास्तु म्हटले आणि तत्काळ पार्वती पुरुष रूप झाली. तेच महाविष्णूचे रूप होय. पार्वतीच्या गर्भस्थ शिशूला बाहेर येण्यास मार्ग नव्हता, तेव्हा महाविष्णूंच्या नाभीतून कमळ व त्या कमळातून ब्रह्मदेवांचा जन्म झाला. त्यांनीच सृष्टीची निर्मिती आरंभली. श्री महाविष्णूंनी शरीरातून केलेली निर्मिती ही पार्वतीनेच केलेली निर्मिती आहे. देवरहस्य व दैवी लीला अद्भुत आहे. अशा तऱ्हेने श्री महाविष्णू व पार्वती देवी हे भाऊ बहीण आहेत. एका श्रावण पौर्णिमेच्या दिवशी पार्वती देवींनी श्री महाविष्णूंना राखी बांधून म्हटले, दादा, पशुपतीनाथ शंकर तर भोळे सांब आहेत. साध्य असाध्य उचित अनुचित पडताळून न पाहताच ते वर देतात. असुरांचा संहार करण्यासाठी अवतार घेऊन तू माझ्या सौभाग्याचे रक्षण कर. हा रक्षाबंधनाचा दिवस बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा पर्व दिवस मानला जावो. श्री महाविष्णूंनी याला आपली संमती दिली. शंकर जेव्हा भस्मासुराला दिलेल्या आपल्या वरदानात फसले तेव्हा या वचनाप्रमाणे श्री महाविष्णूंनी मोहिनी रूप धारण केले. श्री महाविष्णूंची माया गूढ, अचिंत्य व अकल्पित आहे. मोहिनी व शंकराची संततीच धर्मशास्त्र आहे. कलियुगात अय्यप्पाच्या रूपात तिचा अवतार झाला. धर्मशास्त्राचा जन्म होताच मोहिनी अंतर्धान पावली. हे दैवी रहस्यच आहे. धर्मशास्त्रा इतर कोणी नसून साक्षात श्री महाविष्णूच आहेत. श्री महाविष्णूंच्या रूपामध्येच ब्रह्म आणि रुद्र एकरूप झाले आहेत. म्हणूनच धर्मशास्त्रांना त्रैमूर्ती दत्तात्रेय मानले जाते. परमेश्वरीने पांड्य राजाच्या घरी कन्या मीनाक्षी रूपाने आणि परमेश्वराने सुंदरेश्वराच्या रूपात जन्म घेतला तेव्हा श्री महाविष्णूंनीच त्यांचा विवाह संपन्न केला. परंतु जेव्हा परमेश्वरीने कन्यका परमेश्वरीच्या रूपात जन्म घेतला तेव्हा मात्र हा विवाह झाला नाही. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार हा देशकालातीत आहे. कलियुगात ज्या रूपात त्यांनी पीठिकापुरात जन्म घेतला त्या रूपातच दिव्य ज्योतिर्लोक सृष्टीत ते विराजमान होते. इसवी सन 1320 ते 1350 पर्यंत अर्थात त्यांच्या जन्मापासून कुरवपूर इथे अदृश्य होईपर्यंत केलेल्या त्यांच्या दिव्य लीला सप्तऋषी सुद्धा जाणू शकले नाही तर आपण कुठे, असे ते म्हणाले. तेव्हा मी विचारले, महाराज, आता इसवी सन 1336 आहे, म्हणजे श्रीपाद स्वामी फक्त अजून 14 वर्षेच या पृथ्वीवर असतील का? एवढ्या अल्पावधीतच ते अवतार समाप्ती करणार आहेत का? तेव्हा सद्गुरूंनी उत्तर दिले, बाळा, श्रीपाद स्वामी जन्मले असते तरच त्यांचा अवतार समाप्तीचा प्रश्न येणार ना. जन्म मृत्यूरहित त्यांच्या लीला देश कालातीत आहेत. श्री कन्यका पुराण. आर्यावर्तात अग्रसेन नावाचे महाराज एका राज्यात राज्य करीत होते.
त्यांचा जन्म वैश्य कुळात झाला होता व ते श्रीकृष्णाचे समकालीन होते. त्यांचे काही वंशज दक्षिण प्रांतात व्यापार करून तिथे स्थायिक झाले. काही वंशज आंध्र प्रदेशातील बृहतशिला नगरीतील राजपरिवारासोबत राहत होते. अग्रसेन राजाचे वंशज कुसुमश्रेष्ठी बृहतशिला नगरीला आपली राजधानी करून न्याय व धर्मसम्मत राज्य करीत होते. कुसुमश्रेष्ठी दाम्पत्य धार्मिक व सत्शील होते. त्यांनी अनेक यज्ञयाग केले. राजगुरु श्री भास्कर हे कुसुमश्रेष्ठींचे परमहितचिंतक होते. जगन्माता पार्वती देवीने कन्यका परमेश्वरीच्या रूपात व श्रीपाद श्रीवल्लभांनी अंश रूपाने विरूपाक्ष या नावाने पुत्र रूपात त्यांच्या कुळात जन्म घेतला. रावणाने आत्मलिंग प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या केली व शंकर प्रसन्न झाले. पण रावणाने त्यांना असा वर मागितला जो कुणी मागायला नको. जगन्माता भद्रकाली रूपात त्याच्या पाठोपाठ आल्या. गणेशजींच्या मायेमुळे रावण ते आत्मलिंग लंकेत नेऊ शकला नाही व ते लिंग गोकर्ण क्षेत्रात भूस्थापित झाले. बाळा, गोकर्ण हे अतिशय महान क्षेत्र आहे. वैश्य धर्माचा गोकर्ण क्षेत्राशी दैवी रहस्य संबंध आहे. रावणाचा वध झाला, पण त्याचा एक अंश काम मदोन्मत्त राजाच्या रूपाने जन्माला आला. कलियुगामध्ये जगदंबा भद्रकाली रूपात एका विलक्षण पद्धतीने अवतरित झाली. त्याबरोबर राजपरिवारातील काही अन्य लोकांनी सुद्धा आर्यावर्त भूमीमध्ये संप्रदायाप्रमाणे अग्नीत उड्या घेऊन आपला स्वाभिमान व्यक्त केला. कन्यका परमेश्वरी पती नगरेश्वराकडे गेली. जगदंबेच्या जन्मापूर्वी कुसुमश्रेष्ठी यांनी आपल्या पत्नीसह अनेक यज्ञयाग केले होते. राजकुळातील फक्त एका कुटुंबाकडूनच ते दूध घेत आणि सोने स्वीकारित असत. या वंशाचे नाव पैंडा असे पडले. श्री पीठिकापूरला तू दर्शनासाठी जाणार तेव्हा त्यांच्या वंशातल्या महात्म्याशी तुझी भेट होईल. ते एक महान पुरुष आहेत. तू पुरापुरात जा व श्री वल्लभांचे दर्शन घेऊन ये, असा आशीर्वाद देऊन ते सद्गुरू आपल्या दिव्य तेजोमय शरीरासह अंतर्धान झाले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय प्रथम समाप्त.